उन्हाळा असूनही तोडावे लागतात रोज 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 भाज्या. तर ही बघा आपली आहे ही उन्हाळी भेंडी आहे, पण रोज तोडावी लागते कारण ज्यांनी उन्हाळी भेंडी लावलेली आहे त्यांना माहिती आहे की रोज भेंडीची तोडाई करावी लागतात. आपले काय 4-5-6 झाडं आहेत, तरी पण भरपूर साऱ्या भेंड्या येतात त्याला, कारण आपण भरपूर मस्त असं शेणखत वगैरे वेगवेगळे लिक्विड तुम्ही तर बघितलेलंच आहे अगोदर माझ्या व्हिडिओत. वेगवेगळे लिक्विड आपण बनवत असतो भाजीपाल्यासाठी म्हणा किंवा फुलझाडं फळझाडासाठी सर्वांसाठीच बनवत असतो. आणि बघा हे कारले आहे ना इतके छोटे छोटे आहे, पण हे खराब होऊन चाललेले आहे. कारण की काय झालं माहिती आहे का, ते कारल्याचा वेल जो आहे ना तो काय लावलेला नाही आहे, तो असाच उगालेला आहे. म्हणजे बी पडलं असेल म्हणूनच उगाला तो उगालेला आहे. पण ते काय झालं, ते आहे खाली लोखंडाची जाळी आणि त्या लोखंडा जाळी खाली आहे मुरूम. तर काय होतं उन्हामुळे ते मुरूम आणि ती जाळी पण खूप तापल्या जाते ना, तर तुम्ही बघू शकता कारले कसे पिवळे पिवळे पडायला लागलेले आहेत आणि खराब व्हायला लागलेले आहेत. तर छोटे मी आले होते खरं भेंडी तोडायला, पण कारले दिसले तर कारले तोडून घेते. तर बघा असे खराब होऊन चाललेले आहेत ते. हे नजर चुकीने राहिलेले कारले आहेत माझ्याकडून, आणि जे आहेत ते मी तोडून घेतलेले आहेत. तुम्हाला तर माहिती मी सारखे बघत असते, तरी पण हे राहिलेले आहेत आणि ते दिसायला खूप छोटे दिसतात. असं वाटतं तोडावं की नाही तोडावं की नाही, पण ते बघा असे पिवळे होऊन जातात आणि खराब होऊन जातात. हे बघू शकता काही काही असे नजर चुकीनं राहतात ना, मग ते मोठाले बी होऊन जातात आणि खराब होऊन जातात. हे बघा हे चुकून कारलं राहिलं माझ्याकडून आणि बघा कसं मोठं होऊन गेलेलं आहे. पण चला ते काही वायाला जाणार नाही आहे, त्याचं बी जागेवर पडेल आणि परत नंतर ते पाऊस पडल्यावर मस्त असा वेल उगल आणि त्याचे पण आपल्याला भरपूर कारले भेटेल, कारण काहीही वायाला जात नाही. बघू शकता तुम्ही. नंतर तोडत आहे मी वांगे, कारण वांगे तर आपले आहेच. हे वांगे आपण आता पुढच्या महिन्यात त्याला वर्ष होईल लावले होते, पण मध्ये मी एक 5-6 महिने झाले तेव्हा ते कट केले होते. म्हणजे त्याचे जे वांगे आपण तोडून त्याचे ते फांद्या जरा हे झाल्या होत्या ना, त्या काढून टाकल्या होत्या आणि नंतर आपण कट करून आणि त्याला परत इतके छान असे फुटवे आणि फांद्या फुटून आल्या. भरपूर सारे फुलं आणि करायला लागले होते आणि भरपूर वांगे तुम्ही तर बघितलेलंच आहे. आपण 4-5 दिवसाला वांग्याचा तोडा करतोच आणि भरपूर सारे वांगे असे आपले निघतात. रे बघा असे चुकून राहिलेले वांगे तर भरपूर मोठे होऊन जातात. आणि ह्या दिवसात काय होतं तरी पण आपले नाही होत, कारण आपण पाणी बिणी भरपूर अशी काळजी घेतो ना. नाही तर खूप छोटे छोटे असतानाच वांगे बी येऊन जातं त्याला. उन्हाळ्यात कधी कधी असं होतं. ज्यांचं ठिबकने म्हणजे जे मोठी मोठी शेतकरी आहे जे त्या ठिबकने पाणी व्यवस्थित खत पाणी ज्यांचं जातं त्यांचं नसेल होत, पण आपले जे आहेत ना अशी झाडं. तर बघा आता हे वांगं किती छोटं आहे पण पिवळं झालेलं आहे. कारण तरी पण मी भरपूर असं लक्ष देत असते पाण्याचं व्यवस्थित वेळेच्या वेळेला. त्यामुळे तरी आपल्याने आता याच्यातलं एकसुद्धा वांग्यात असं बी निघत नाही आहे जेव्हा आपण कापतो तेव्हा. आणि कैरी बघा इतके हे झालेले आहे आणि ते वजनाने वाकलेलं आहे झाड. तर ते काय होतं वांगे तोडताना खूप जपून तोडावे लागते आणि त्या कैरीला टच होऊन जाते. आपण त्या झाडालाच आंबे होऊन देणार आहे म्हणून त्याची जास्त काळजी घेत आहे. कारण बघूया आपण किती छान असा आंबा ज्यावेळेस तोडेल मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओ. आणि मिरच्या बघूया आपण आहेत का, कारण त्या दिवशीच मिरच्या तोडल्या होत्या आणि मला खरं मिरच्या तोडायच्या नाही आहेत, कारण मला न्यायच्या आहेत पुण्याला. एक अर्धा किलो मिरची जरी निघाली ना तरी पण चालेल. पण मग त्यांना आता मी पुढच्या हप्त्यात जाणार आहे त्यावेळेस घेऊन जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशा मिरच्या पण आपल्या आलेल्या आहेत. एकही असे छोटेसे ते काळीपाटचे झाडं आणले होते मी काळीपाट मिरचीचे. तर ते तर काही कुठं उगताना दिसत नाही. ही सगळी उगलेली आहे, म्हणजे जी तळून खातो आपण मोठी मोठी किंवा पकोडे मिरचीचे पकोडे भजे काय बनवता येत ते त्याची मिरची आहे ही. आणि फ्लावर तर निघायलाच पाहिजे, एक तरी गट्टा फ्लावरचा पत्ताकोबीचा निघाला पाहिजे आपला पुण्याला जाताना. तर बघू शकता. बघू आता अजून हप्ताभर टाईम आहे, तोपर्यंत निघाला तर बरंच होईल. आणि मिरच्या पण तोडूच आपण पुढच्या व्हिडिओत. आणि बघा असे विसरून जे वांगे राहतात ना मग ते मोठे होऊन जातात आणि त्यात बी तर नाही होत, पण मग मोठे होऊन जातात. भरताला वगैरे तोडावं लागतात ते. तर तुम्ही बघू शकता छान असे वांगे. आणि भेंडी मी तुम्हाला अजून दाखवेल. मी 2-3 दिवसाची भेंडी तोडून ठेवलेली आहे. तर भरपूर सारी अशी भेंडी आहे बघा. ही 2 दिवसाची भेंडी तोडून ठेवलेली आहे आणि ही आज तोडलेली आहे. तर भरपूर अशी भेंडी आहे. आणि वांगे तर आहेत, कारण काय होतं नाही तोडलं का ते मोठे होऊन जातात आणि भेंडी तर तोडावीच लागतात. तरी पण बघा ना किती मोठी भेंडी होऊन गेलेली आहे. आणि जास्त पण मोठी भेंडी नाही आवडत मला. आणि जी छोटी असते ते छान लागते, म्हणजे तळून वगैरे पण आपण खाता येतो. रोज भाजी करून खायचा पण कंटाळा येतो भेंडीचा. काटा टोचला मला वांग्याचं बघा ना. म्हणजे भारी वांगे आहेत आपले हे. आणि आता ते जांभळं एक पण नाही निघाला. सगळे हेच आपले गावरान वांगे निघालेले आहेत आणि एवढे कारले निघालेले आहेत. आणि
जे गवार आहे ना ती चोपडी आहे गवार, त्यामुळे गवार मी तोडतच नाही. त्या दिवशी 2-3 तोडल्या होत्या, पण ते नाही आवडत मला ती गवार. ते कसं काय काय माहिती, ते बीच आणायचं थोडंसं हे झालं, घोळ झाला त्यामुळे. तरी बघा अशी अशी आहे ही गवार आहे. ही चोपडी गवार आहे. जी आपण जी दुसरी असते ती छोटी ती गावरान असते. तर एवढे असे मी त्यादिवशी तोडले होते, पण ते तोडूच वाटत नाही. तसेच झाडाला इतक्या मोठ्या-मोठ्या भेंडीपेक्षा मोठे-मोठे ते शेंगा होऊन गेलेले आहेत. आणि हे जे वांगे आहेत हे राहिलेले आहेत, आता हे ठेवलेले आहेत तसेच. कारण लई मोठे तोडून आहे ना भाजी पण होत नाही काय नाही, उगाच मग ते खराब होऊन जातात, काळे पडून जातात. म्हणून हे राहून दिलेले आहेत. हे नंतर आपण भाताला तोडू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच. आणि हा फ्लावर ठेवलेला आहे. फ्लावर पण काढायला होता, पण ठेवलेला आहे कारण तो न्यायचा आहे पुण्याला. बघू शकता तुम्ही किती छान असं फ्लावर आहे. 2 गट्टे आहेत, ते दोन्ही पण गट्टे काढून नेणार आहे मी. आणि काय ते पत्ताकोबी बघितली आपण नाही का, तर ते बी बघू आपण कशी निघते की नाही निघते. आणि अंजीर अंजीर पण आपले निघणार आहेत. तर पुण्याला जाताना अंजीर पण पिकणार आहे. तर पावशेर एक अंजीर जरी निघाले तरी खूप झाले आपल्याला. बघू शकता असे छोटे छोटे गट्टे आहेत. एक भेंडी राहिली होती विसरून, ती पण तोडून आणलेली आहे. आणि आज काय फुलं वगैरे नाही तोडले मी, कारण खूप कंटाळा आला होता खरं तर मला आज व्हिडिओ करायचा, पण केला मी कसा तरी. कारण माझी तब्येत बरोबर नाही आहे, डोकं ते खूप दुखत आहे. आणि तरी पण म्हटलं व्हिडिओ करावाच लागेल, म्हणून आपला असा हा व्हिडिओ केलेला आहे. पण छान अशी वांगे आणि कारले आणि भेंडी निघालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच आज माझी तब्येत नाही बरी, म्हणून आज माझा मूडसुद्धा नाही आहे बोलायचा. पण तरी पण नक्की सांगा कमेंट करून. चला भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.